ठाकरे शरद पवार यांच्या सहानुभूतीबद्दल बोलूया। शेतकरी जे काही जनावर विकायला आलेले होते, काही विकत घ्यायला आलेले होते, त्यातला एका शेतकऱ्यांनी फार बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली। म्हाताऱ्याचं लय उपकार आहे ती, लय उपकार आहे ती, त्यामुळे यंदा तुतारीच वाजणार। मुद्दा ज्यावेळेस प्रॅक्टिकल राजकारणाचा येतो त्यावेळी मात्र तिथलं स्थानिक राजकारण ह्या सहानुभूतीला पूर्ण उरलंय। शरद पवारांच्या किंवा महाविकास आघाडीच्या जिथं जिथं सभा झाल्या टोप्या दिसायच्या। अजित पवार पण म्हणायचे भाषणामध्ये, अरे या टोप्यांनी वैताग आणलाय। अजित पवार यांचा जो वचक, यांचा जो दरारा हा प्रत्येक ठिकाणी पोचला होता, त्याला काहीशी ती धार बोथट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो। विशाल पाटलांचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांच्यावरती अन्याय झाला अशा पद्धतीचं एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे तो विशाल पाटील समर्थकांनी केला। महाराजांना किती प्रयत्न केला तर बाकीच्या 5 मतदारसंघातलं मतदान होईल का, तर याबद्दलची शाश्वती नाही। उद्धव ठाकरेंबरोबर जी सिंपती आहे त्याची एनकॅशमेंट ठरोच्या ठरो म्हणजे तशी 100% जर झाली असेल तर भाजपचं सीट अडचणीत येऊ शकतं पुण्यातलं। खरं तर ही लोकसभा निवडणूक खूप वेगळ्या पार्श्वभूमीवर झाली। एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाली, आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती आहे, आणि ती सहानुभूतीची लाट ग्राउंड लेवलला जाणवली की जसं मोदींच्याबद्दल आपण ती लाट आहे का जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आपण त्या ठाकरे शरद पवार यांच्या सहानुभूतीबद्दल बोलूया। तुम्ही लोकांशी बोललात, लोक भरभरून त्याच्याबद्दल बोलत होते, पण ग्राउंड लेवलला मतात ती परिवर्तित होईल अशी लाट होती का? मी तेवढं विश्लेषण तर नाही करू शकणार, पण मी जे सर्वसामान्य माणसाची गप्पा मारल्या सहज सोप्या, हे काय वाटतं काय तुमचा मूड एकूण, त्यातनं बारामतीतला मला एक किस्सा खरं तर या विषयाला घेऊन शेअर करायचा। मी बारामतीतलं जनावरांचा जे बाजार आहे, जनावरांचं मार्केट, तिथं मी गेलो होतो आणि आम्ही लोकांशी गप्पा मारत होतो। तेव्हा तिथले काही शेतकरी जे काही जनावर विकायला आलेले होते, काही विकत घ्यायला आलेले होते, त्यातला एका शेतकऱ्यांनी फार बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली। तो जो म्हणला की म्हाताऱ्याचं लय उपकार आहे ती, लय उपकार आहे ती, त्यामुळे यंदा तुतारीच वाजणार। तर असं सांगणारा एक व्यक्ती नव्हता, असे अनेक लोक भेटले। ठीक आहे, तो एक पॉकेट, पण ते पारंपरिक पवारांचे मतदार होते की बीजेपीचे होते? ते पारंपरिक पवारांचे मतदार होते। ते म्हणजे पवारांना मानणारा वर्ग होता की ठीक आहे, पवारांचा राजकारणाचा इतिहास काही असेल, कशा पद्धतीचाही असेल, तो चांगलाही आहे तो वाईटही आहे, हे आपण या सगळ्या गोष्टीला साक्षीदार आहोत। पण तेच दुसरीकडे बारामतीच्या लोकांना का कोणते मुद्दे त्यांना बोचले, तर एक, जे शरद पवारांचे कार्यकर्ते काहीच बोलत नव्हते अजित पवारांच्या एकूणच याच्याबद्दल, तेच अजित पवारांचे कार्यकर्ते असं ठणाना ओरडून सांगत होते की 23 गावांच्या पाणी प्रश्नाच्या विषयाला घेऊन शरद पवारांनी आमच्या 4 पिढ्या बर्बाद केल्या, 4 पिढ्या। मग तिथं खरं तर सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांना असं विचारणार होता की जो विचारत असेल, जर मग पवारांनी तुमच्या पिढ्या बर्बाद केल्या तर तुम्ही आतापर्यंत त्यांच्याबरोबर थांबलात का? 7 महिन्यापूर्वीपर्यंत का थांबले होते? का थांबले? हा सिंपतीचा विषय जो विशालने सांगितले त्याला जोडूनच एक साधं सोपं अनालिसिस जे डोळ्यांना दिसतं तुम्हाला न बोलताही, शरद पवारांच्या किंवा महाविकास आघाडीच्या जिथं जिथं सभा झाल्या, जिथं राष्ट्रवादीचे शरद पवारांचे उमेदवार होते, तिथं एक ज्याच्यावरती सगळ्यात जास्त रील पण झालेत, टोप्या दिसायच्या। सर्व बसलेली लोक जी आहेत त्यांची जर बर्ड्स आय व्ह्यू घेतला तर टोप्या दिसायच्या डोक्यावरती सगळ्यात जास्त। म्हणजे काय होतं, टोपी घालणारा जो वर्ग आहे, ज्याचं वयोमान साधारणपणे आता 60-65 पर्यंतच आहे, शेतकरी, बागायतदार शेतकरी असेल किंवा सगळेच, त्यांचा अचानक प्रेझेन्स जो आहे तो दिसायला लागला। एरवी काय व्हायचं, सर्वसाधारणपणे ग्राउंडवर जे राजकारण असतं त्याच्यामध्ये तरुण पिढी 50 म्हणजे ग्रामीण भागामध्ये 50-55 वर्ष वय हे राजकारणातनं बाजूला जायचं वय असतं, त्याच वेळेस ते त्यांच्या मुलाला, पुतण्याला, कुणाला तरी पुढे आणून स्थानिक राजकारणात रुजू करतात। मतदारांच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच होतं। मतदार पूर्वीपासून फार जे ज्येष्ठ आहेत ते काय अशा सभांना जा किंवा उन्हातानात बस असं दिसायचं नाही, यावेळेस ते दिसलं सरप्राइझिंगली। पण तरुण कुठे होता मग? तरुण कुठल्या बाजूने होता? आणि सगळ्यात महत्वाचं, मी एक करमाळ्याचे माझे एक मित्र आहेत, त्यांनी एक दिवस फोन करून असं सांगितलं की करमाळ्यात म्हणजे म्हाडा लोकसभेचा तो भाग आहे, तिथं शरद पवार सभेसाठी गेले होते, तर अर्धा किलोमीटर शरद पवारांची सभा संपल्यानंतर तरुण मुलं ही पवारांच्या गाडीच्या मागे पळत होती। आता गंमत अशी होती की रिलिव्हन्स नेमका काय आहे, ज्याचा जो प्रश्न अजित पवारांनाही पडलेला होता। अजित पवार पण म्हणायचे भाषणामध्ये, अरे या टोप्यांनी वैताग आणलाय। मी जे म्हटलं सहानुभूती कुठली, तर ही सहानुभूती अशी रिलेट होती जी पवारांकडे सभेत दिसायची, आणि अजित पवार भाषणात म्हणायचे या टोप्यांनी तर वैताग आणलाय मला, म्हणजे ज्येष्ठ नागरिक सगळे पवारांकडे जात आहेत। बरं, पण एक अंकगणित म्हणून मला विचारायचं आहे त्याच्याबद्दल। गेल्या वेळेस साधारण लाखभर मतांनी त्यांचा विजय झालेला होता, 1,61,000
मतांनी समजा अजित पवारांच्या इकडे येण्यानंतर किती टक्के त्यांच्यासोबत लोक आले असतील असं वाटतं? म्हणजे या संपूर्ण 2 टप्प्यांवरती हे बघायला हवं. एक तर तुमची पक्षाची यंत्रणा असते, तुमचे फॉलोअर्स असतात. बारामती मधले फॉलोअर्स जे आहेत ते अलीकडच्या दामाचे जे होते त्यांना आता एक टर्म तिथं कॉइन झाली होती, मलिदा गँग नावाची. मलिदा गँग म्हणजे काय? जे थेट लाभार्थी आहेत, कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा स्थानिक कारखाने, सोसायट्या, याच्यावरचे सभासद, हे सगळे 95% अजित पवारांकडे होते. मग सहानुभूतीदार कोण होता याच्यातला? म्हणजे जो सामान्य मतदार होता त्याच्याबद्दल सहानुभूती, मग हे कार्यकर्ते होते ते कोण होते? आता मला त्याच्याबद्दल मी ज्या लोकांशी बोललोय किंवा कदाचित हे एकांगी वाटू शकेल, पण अजित पवारांच्या कंपू मधला एक इंदापूरच्या कारखान्याचा डायरेक्टर, मी नाव घेणार नाही, बिचाराची अडचण वाढवायची नाही मला म्हणून, त्यांना असं सांगितलेलं होतं की आम्ही मस्त जोर लावतोय, घरातलेच ऐकनात. हे एक वाक्य जे हे वाक्य तुम्हाला नरेटिव्ह सांगून जातं. मला वाटतं आता आपण ती इकडे सहानुभूती, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहानुभूती वेगवेगळ्या प्रकारची होती. तुम्ही गादीला मत आणि मान गादीला अशा प्रकारचं तिथं ते कॅम्पेन चाललं. सांगलीमध्ये विशाल पाटलांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता. राजू शेट्टींनी शेतकरी प्रश्नावरती मला 5 वर्ष सत्तेतून जावं लागलं, त्यांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा इकडे गादीचाच विषय साताऱ्यामध्ये सुद्धा झाला. प्रत्येक ठिकाणी सहानुभूती होती. जशी ठाकरे आणि पवारांची सहानुभूती, तसे मतदारसंघवाईत सुद्धा प्रत्येक जण आपापली सहानुभूती मिळवण्याचा, आणि माढ्यात सुद्धा मला वाटतं की मोहिते पाटलांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मी दोघांकडे येतो. आधी तुम्ही. नक्कीच असंच पद्धतीचं वातावरण पाहायला मिळालं. स्थानिक नेत्याला सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न या सगळ्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला. कारण विशाल पाटलांचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांच्यावरती अन्याय झाला अशा पद्धतीचंच एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे तो विशाल पाटील समर्थकांनी केला. कारण चंद्रहार पाटील यांना ज्यावेळी उमेदवारी उभाटा गटाकडून देण्यात आली त्यावेळी विश्वासात आहे ते विशाल पाटील यांना घेतलं नव्हतं, आणि त्याची नाराजी सुद्धा विश्वजित कदम यांनी बोलून दाखवली होती. अगदी वरिष्ठ पातळीपर्यंत विश्वजित कदम यांनी तो मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रितरित्या येऊन त्यांनी ही उमेदवारी जाहीर केली होती का नव्हती अद्यापही तो संशोधनाचा विषय आहे. कारण विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे होती, ती कारवाई अद्यापपर्यंत तरी झालेली दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसनं काय केलं? तिथल्या काँग्रेस केडरनं काय केलं? तोच प्रश्न आहे. त्यांची सहानुभूती यांच्यासोबत गेली, विशाल पाटलांनी ती एनकॅश केली. तिथं स्टेजवरती काँग्रेसचे नेते दिसत होते, मात्र त्या व्यासपीठावरती बोलताना सुद्धा काँग्रेसचे नेते याबाबतची नाराजी आहे ती स्पष्टपणे व्यक्त करत होते. त्यामुळे नेमका त्याने आता कार्यकर्त्यांना आपला काय संदेश दिलाय हाच संशोधनाचा विषय आहे, आणि त्याच्या मतावरती इम्पॅक्ट होणार का आणि चंद्रहार पाटलांचं नेमकं काय होणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र समजा ज्ञानेश्वरला थांबून फक्त मध्ये सांगतो, तो जो प्रश्न आहे तुमचा, मतदानाच्या दिवशी विश्वजित कदमांनी विशाल पाटील शेजारी उभं राहून मतदान केल्याचा फोटो टाकला, जे सिम्बॉलिक आहे. या नाट्य पंढरीतलं नाट्य आहे ना, हे फार वेगळे. सांगलीतला काँग्रेसचा जो वर्ग आहे, जो कार्यकर्ता वर्ग आहे, तो भलेही चंद्रहार पाटील करत होता, पण त्याला विशाल पाटलांबद्दलच सहानुभूती होती, आणि त्याच्याच बाजूने खरं तर आतल्यात त्यांचा प्रचार झाला, हे तितकंच खरं. मात्र आता याचं असं होऊ नये की मतांचं ध्रुवीकरण होऊन तिथं काका पाटलांना लाभ होऊ नये असं, नाहीतर मग उभाटा आणि काँग्रेसचं या दोघांचं पण तिथं नुकसान होईल, असं व्हायला नको. ओके. सहानुभूतीचा ज्यावेळी मुद्दा येतो 14 ते 24 अगदी 10 वर्षाचं पूर्ण राजकारण बघितलं तर पॉलिटिक्स हा पूर्णपणे परसेप्शनचा गेम राहिलाय. ज्यावेळी आपण सहानुभूती या मुद्दा राज्यापुरतं बोलतो, शिवसेना फुटली 2 वर्ष उलटली आहेत, राष्ट्रवादी फुटली त्याला जवळपास वर्षभर उलटलंय. ज्या टप्प्यावर या सहानुभूतीचा विचार येतो ती निवडत गेली, आपण आधी देखील बोललोय त्या पद्धतीने की निवडत गेलं. पण मुद्दा ज्यावेळेस प्रॅक्टिकल राजकारणाचा येतो त्यावेळी मात्र तिथलं स्थानिक राजकारण ह्या सहानुभूतीला पूर्ण उरलंय, असं स्थानिक चित्र मला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर अगदी मराठवाड्याच्या बाबतीत तानाजी सावंत पालकमंत्री आहेत, एकनाथ शिंदे शिवसेनेत असताना देखील सगळ्या मंत्र्यांना किंवा आमदारांना सांभाळण्याचं जे धोरण होतं ते एकनाथ शिंदे बघायचे. एखाद्या आमदाराला तिथं काय काय स्थानिक पातळीवर लागतंय, नगरविकासची कामं देणं, अर्थकारण, राजकारण, रसद पुरवठा एकनाथ शिंदेकडूनच होत होता, हे कुणी नाकारणार नाही इथं बसल्यापासून. त्यामुळं त्या पट्ट्यातल्या सहानुभूतीचा तितकासा फटका त्यांना बसला नाही आणि वेळ पण बराच गेला. दुसऱ्या बाजूला जो रसद पुरवठा आपण ज्याला म्हणतो की स्थानिक पातळीवर, म्हणजे मी माझ्या धाराशिव जिल्ह्याचं उदाहरण देईल, तानाजी सावंत यांच्या स्वरूपातनं एकही गाव असं त्या जिल्ह्यात शिल्लक उरलं नाही ज्या गावात कमीत कमी 1 कोटी, जास्तीत जास्त तो किती असेल तर माहित नाही, पण निधी आला, आणि तोही खूप कमी कालावधीमध्ये आला. 2.5 वर्ष उद्धव ठाकरे असताना
सहानुभूतीपेक्षा जास्त खाली रसद पुरवठा किती झाला, कार्यकर्त्याला राजकारणात टिकून राहण्यासाठी त्या गोष्टी होणं खूप महत्त्वाचं असतं. तोच मुद्दा जर शरद पवारांच्या बाबतीत घ्यायचा झाला तर तो देखील तसाच, की वारंवार मी म्हणलं की परसेप्शन जे असतं महायुतीकडून, खास करून भाजपकडून शरद पवार यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाचं परसेप्शन खूप चांगल्या पद्धतीनं बिल्टअप केलं गेलं. मग अगदी गोपीनाथ मुंडे घराणं कसं फोडलं, निंबाळकर घराणं कसं फोडलं, छत्रपती घराणं कसं फोडलं, प्रत्येक घराण्याची फोड कशी कशी पवारांकडून झाली, राजकारण आणि जातीयवादी राजकारण कसं, या परसेप्शनमध्ये कार्यकर्ता नक्कीच अडकला नसेल, मात्र सामान्य मतदार नक्कीच कन्फ्यूज झाला. नेमकं बघायचं म्हटलं ना, मग 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 हे जर झालं, तुम्ही म्हणताय तसं पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात शरद पवारांची सहानुभूती जी जाणवली काही मतदारसंघांमध्ये, मराठवाड्यात ही सहानुभूती किती होती, किंवा विदर्भात बद्दल तुम्ही सांगू शकाल, विदर्भात ही किती होती शरद पवारांनी? बोल्डली जरा रिजन वाईज जर सांगायचं तर ही निवडणूक सिंपतीच्या ओरिएंटेशन मध्ये किंवा याच्या ओरिएंटेशन मध्ये कशी झाली, तर मोदी विरुद्ध शरद पवार पश्चिम महाराष्ट्रात झाली, मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे ही मराठवाड्यात झाली, मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे ही मुंबईत होते. विदर्भात ती सरप्राइझिंगली मोदी विरोधात काँग्रेस अशी झाली ज्याला चेहरा नव्हता, समोर उभे होते तिथं, ज्याला पण त्या काँग्रेसला चेहरा नव्हता हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरेंची उभाठा जी आहे ती विदर्भात नाहीच आहे. मराठवाड्यात चांगलं स्ट्रॉंग आहे. बघ विलास, कसं माहिती आहे का, हे पक्षफोडी जी फूट झाली ना पक्षांची, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा फूट झाली. लक्षात घ्या तुम्ही, फक्त पक्ष नाही फुटले, कार्यकर्ते सुद्धा फुटलेले आहेत. मग या कार्यकर्त्यांच्या इमोशनल फुटी याच्यामध्ये सुद्धा फूट पडली सहानुभूतीमुळे. आता शरद पवारांचा विषय घेतला, त्यांच्या समवयस्क किंवा ही लोक शरद पवारांसोबत निर्विवाद राहील. जसं म्हटलं की या टोपींनी आम्हाला फार त्रास दिलेला आहे, जसं अजित पवार बोलले तसंच ठाकरेंसोबतचे समन्वयस्क असतील किंवा ही लोक सुद्धा उभाटासोबत राहिली. परंतु आता जे राजकारणात आलेली पोरं असतील 40-45 पर्यंतची, ती एकनाथ शिंदे सोबत गेली. म्हणजे पक्षात फूट नाही फुटली, ती सहानुभूतीमध्ये सुद्धा फूट पडलेली आहे. आता निश्चित महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पक्ष एकनाथ शिंदे फुटले तोपर्यंत ठीक होता, अजित पवार फुटल्यानंतर लोक भाजपच्या विरोधात चालले ते भाजपला कळालेलं. त्याच्यानंतर त्यांनी सावरासावर केली जी आतापर्यंत सुरू आहे. तुम्ही घ्या, भाषणांचे जे मुद्दे बदलत गेलेत, मोदींच्या भाषणाकडे जरी आपण बघितलं किंवा फडणवीस साहेबांच्या भाषणांकडे सुद्धा बघितलं आपण, ही भाषणं बदलत गेली. सहानुभूतीची लाद तोडण्याचा पूर्ण प्रयत्न भाजपने केला. आणि सगळ्यात शेवटी आताच्या ज्या काही सभा झालेल्या, मोदींची भाषणं बघा तुम्ही, त्यांनी थेट उद्धव ठाकरे, थेट शरद पवार यांच्यावर टीका करायला सुरुवात केली, जी पंतप्रधानांनी सुरुवातीला केली नव्हती. आणि सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये रामाचा मुद्दा फार जोरदारपणे आणला गेला. प्रत्येक भाषणामध्ये राम येतो, त्या मुद्द्याबद्दल आपल्याला बोलायचं. धार्मिक परिणाम प्रशांत, तुम्हाला बोलायचंय ह्या मुद्द्याबद्दल? सहानुभूती, स्पेसिफिक सहानुभूती बोलायचंय, कारण प्रभू श्रीरामाचं जे सगळ्यात आपण प्रभू रामांच्या मुद्द्याबद्दल येऊ नंतर. आधी सहानुभूतीला हो, पण सहानुभूतीचा फायदा हा प्रत्येक ठिकाणी दिसून येतोय. पण सहानुभूतीला जी न दिसणारी एक गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची, जी या राजकीय नेत्यांनी, प्रमुख नेत्यांनी सांभाळली, ती म्हणजे रणनीती. रणनीतीची जोड सहानुभूतीला होतीच, त्यामुळे त्याचा फायदा बऱ्याच ठिकाणी दिसून येतोय. उद्धव ठाकरेंची रणनीती काही प्रमाणात कमी होती, पण त्यांना सहानुभूतीचा फायदा बराच दिसून येतोय. शरद पवार यांची रणनीती असते सहानुभूती जनरेट करायची. उद्धव ठाकरे यांची ही रणनीती नव्हती की सहानुभूती जनरेट करायची, त्यांना नॅचरल सहानुभूती मिळालेली आहे. शरद पवार यांनी एनकॅश करण्याचा तरी त्यांनी प्रयत्न केलाच. म्हणजे पोलरायझेशन कसं असतं, नक्कीच केलं आहे. आणखीन पोलरायझेशन जे असतं ना, आता शरद पवार आपल्याला माहिती आहे की सहकार खातं किंवा रयत शिक्षण संस्था, मराठा विद्याप्रसारक संस्था, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शैक्षणिक संस्थांचं जाळं आहे, त्याचा फायदा शरद पवार यांना होतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या APMCवर जी सत्ता राष्ट्रवादीची अधिक प्राबल्याने आहे, त्याचा फायदा शरद पवारांना होतोय. आणि या सगळ्या ठिकाणी ग्रामीण भागातली नाळ जोडण्यासाठी म्हणून शरद पवारांनी त्याला सहानुभूतीची जोड दिली. आणि सहानुभूतीची जोड दिल्याने त्यामुळे अजित पवार यांचा जो वचक, यांचा जो दरारा हा प्रत्येक ठिकाणी पोचला होता, त्याला काहीशी ती धार बोथट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो आणि त्याचा त्यांना फायदा झालेला दिसतो. नक्की. मला आता इथं फ्लोअरवर यायचं. हा, फ्लोअरवर येतो. मला एक शेवट करायचा आहे सहानुभूतीच्या मुद्द्यावर. ज्या पद्धतीने रणनीती आणि सहानुभूती एकत्र केली, बूथ यंत्रणा, मतदानाच्या दिवशी राबणारी बूथ यंत्रणा ही नेमकी कोणाच्या ताब्यात आहे, हा शेवटचा जो टप्पा असतो अगदी काही तासांपुरता, तो देखील सहानुभूतीच्या मुद्द्यावर ठरतो. आणि शेवट म्हणजे जसं वैभवनी सांगितलं, वैभव अजून खूप उलगडून सांगू शकेल की 25 वर्ष ज्या व्यक्तीनं तिथल्या सगळ्या यंत्रणा चालवल्यात, मग ते बूथ पोल पासून ते अगदी सगळ्या,
त्याच अजित पवारांचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंटही तोच होता, मायनस पॉईंटही तोच होता, कारण 25 वर्ष सगळ्यांची दुश्मनी अजित पवारांनीच घेतली. त्यामुळे सहानुभूती आणि रणनीती याला जोडणारा जो शेवटचा टप्पा आहे, मतदानाला घेऊ येण्यापासून ते आपल्या बाजूचं मतदान करून घेण्यापर्यंत, हे देखील तितकंच महत्वाचं ठरलं या रणनीतीमध्ये. मला एक मुद्दा साताऱ्याच्या मुद्द्याकडे यायला पाहिजे. मला असं वाटतं महाराजांच्या संदर्भात सहानुभूती होती का, तर महाराजांच्या संदर्भात साताऱ्यातनं सहानुभूती दिसत होती, पण इतर म्हणजे ज्ञानेश्वर या विषयाला घेऊन आपण चर्चा देखील केली होती. राज्याचे एक सन्माननीय मंत्री, त्यांच्याबरोबर आम्ही अनौपचारिकपणे गप्पा मारल्या. त्यांच्या बोलण्यातनं असं दिसलं की महाराजांना किती प्रयत्न केला तर बाकीच्या 5 मतदारसंघातनं मतदान होईल का, तर याबद्दलची शाश्वती नाही. साताऱ्यातनं होईल. त्याला जोडून अनालिसिस असं आहे, साताऱ्याच्या लोकसभेचे गेल्या 5 लोकसभांचे निकाल हे जर तुम्ही काढून बघितले, ज्याला डेटा सायन्स म्हटलं जातं, 5ही वेळेस साताऱ्यात उमेदवार कोण आहे यापेक्षा उमेदवार कोणी दिलाय याच्यावरती तो निवडून आलाय. गेल्या 5 लोकसभा शरद पवारांनी दिलेला उमेदवार तिथे निवडून आलाय सरप्राइझिंगली. उदयनराजे तिकडे होते तेव्हा निवडून आले, त्यांच्या विरोधात गेले, पडले. आता ही 5वी निवडणूक आहे. या 5व्या निवडणुकीला शशिकांत शिंदे वास्तविक चेहरा किंवा उमेदवार निवडताना पर्याय नसणं हा एक भाग असू शकतो, पण स्ट्रॅटेजी म्हणून शशिकांत शिंदेंना, ज्यांना विधानसभेला महेश शिंदेंनी पराभूत केल्यावर विधान परिषदेवरती त्यांनी घेतलेलं होतं, त्या शशिकांत शिंदेंना अचानक त्यांनी पुढं आणलं. श्रीनिवास पाटलांनी त्यांच्या हातामध्ये ती वीणा वगैरे द्यायचं एक नरेटिव्ह स्टेजवर केलं की जी जबाबदारी माझ्यावरती पवारांनी दिलेली होती ती मी आता शशिकांत शिंदेंकडे हँडओव्हर करतोय. तर यालाच जी सिंपथी तुम्ही म्हटला होतात, ही सिंपथी जी जोडून येते. सातारा तसं पवारांच्या बाबतीमध्ये जास्त संवेदनशील दिसतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्यात कोर, एक वेळ बारामती त्या तोडीची दिसली नाही, पण सातारा हे पवारांच्या बाबतीमध्ये फार संवेदनशील असतं. त्याची कारण मला काही फार माहिती नाही. पावसातल्या सभेच्या नंतरची सहानुभूती एक आपल्याला निकाल बदलले ते. माझा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर कुणीही द्या. जर सहानुभूती असेल, आपण असं क्षणभर मान्य करू की होती, ह्याचं अनालिसिस. मग जर सहानुभूती होती तर या सहानुभूतीनं भाजपची मतं आपल्याकडे खेचली का? वोट ऑफ पर्सेंटेज जे पवारांकडे आजवर कधीच मतं जात नव्हती, ती मतं पवारांकडे गेली का, आणि ती मतं ठाकरेंकडे गेली का? तर तसं नाही करता येणार. याचं कारण जो फेन्स सीटर आहे किंवा कुंपणावरचा मतदार जो असतो, जो दरवेळेस इकडे पडला की इकडचं सरकार येतं, इकडे पडला की इकडचं सरकार येतं, मतांचे जी देवाणघेवाण होते ती याच 5 ते 7% होते. आणि पर्सेंटेज माझं तेच म्हणणं आहे की मग हे 7% जे आहेत याच्यामधला बराचसा मतदार पश्चिम महाराष्ट्रात तरी या सिंपतीच्या बाजूने पवारांच्या जाताना मला दिसलाय. ज्याचं उदाहरण शिरूरमध्ये बघायला मिळेल तुम्हाला. जे अमोल कोल्हे निवडणूक लढवायचे नाही असं म्हणून अजित पवारांनी त्यांना सुरुवातीलाच एक्सपोज करायचा प्रयत्न केला. तेच वाक्य घेऊन अमोल कोल्हे पुन्हा डबल विक्टिमायझेशनचं कार्ड खेळले की बा मीच जास्त पीडित आहे, मलाच कसं फसवलं गेलं. त्याच्याबरोबर शरद पवारांची सिंपती आली आणि अमोल कोल्हे अचानक स्टार कॅम्पेनरमध्ये आले किंवा पहिल्या फळीमध्ये आले, पवारांच्या बाजूला बसायला लागले. तर या गोष्टी ज्या घडल्या, म्हणजे व्हायब्रेशन्स नंतर जेव्हा सेटल व्हायला लागलं सगळं, लोकांना जेव्हा त्यांची स्पेस मिळायला लागली, त्याच्यामध्ये काही नवीन चेहरे आले आणि या चेहऱ्यांना सिंपती काय परिणाम करून जाईल हे शिरूरमध्ये तुम्हाला दिसेल. ऐन वेळेला उमेदवार, म्हणजे मला तुमच्या बोलण्यातनं असं जाणवतंय, तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातनं असं जाणवतंय, ठाकरेंच्या पेक्षा सिंपती जास्त पवारांची स्ट्रॉंग पश्चिम महाराष्ट्राबद्दल म्हणून. कारण मराठवाड्याचं हे सांगू शकतो, ठाकरेंच्या बद्दलची सिंपती कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये दिसली नाही हे ज्ञानेश्वरनं सांगितलं. ती सिंपती संभाजीनगरमध्ये दिसली नाही हे मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरेंना सिंपती भेटलेली. कशी भेटलेली? ती पक्षाची सिंपती भेटलेली. 2 पक्ष झाले, 2 पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये संभ्रम होता, तर ती सिंपती, त्यांची बॉडी लँग्वेज असेल, त्यांचा आजारपणा असेल किंवा मुद्दामून आजारपणाच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या असेल उद्धव ठाकरेंच्या, त्यामुळं एकनाथ शिंदेच्या गटातला माणूसही त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगून होता. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात आधीपासून चांगलं स्थान आहे. फुटल्यानंतर लोकांना त्यांची सहानुभूती आहे. आता मतदानात सुद्धा त्यांच्याबद्दलची सहानुभूती दिसते आहे, परंतु तो आता मतपेटीत किती गेली हे आपण तर आता सांगू शकत नाही, पण त्यांच्याबद्दल सहानुभूती 100% मराठवाड्यात आहे. पुण्याला सांगतो एक जोडून. आता आपला सहानुभूतीचा मुद्दा पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या होता की नाही असा जो प्रश्न होता, पुण्याची निवडणूक शेवटच्या 2 दिवसामध्ये इतक्या संघर्षाला आलेली होती की आकडेमोड करायला बसल्यानंतर गेल्या निवडणुकीत गिरीश बापटांच्या मताधिक्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची किंवा तेव्हाच्या शिवसेनेची 1,40,000 मतं आहेत हे असेसमेंट करून काढण्यात आलेलं होतं. नगरसेवकांनुसार त्यांचे नगरसेवक किती आहेत, काय नाही, हे गिरीश बापट जेव्हा बसले स्वतः कागद घेऊन, तेव्हा त्यांनी लिहिलेली मतं ही 1,39,000 होती. बापट गेलेत आता,
पण मुरलीधर मोहोळांच्या मतदानाच्या आकडेवारीला जेव्हा बसले भाजपचे धुरीण, तेव्हा ही 1,40,000 मतं त्यांनी मायनस केलेली होती. बर. म्हणजे जी मतं भाजपला गेल्या निवडणुकीत मिळाली उद्धव ठाकरेंची, ती मतं यंदा ग्राह्य धरता येणार नाही. त्यांनी त्याला अल्टरनेटिव्ह दिला. अजित पवारांची जी मतं आहेत ती अजित पवारांची मतं भाजपला मिळतील. शिंदेची काय काही पकडली की नाही? शिंदे पुण्यात तशी शिंदेच्या गटाची ताकद नाही, एकच नगरसेवक आहे त्यांचा आणि त्यांची फार मतं पुण्यामध्ये नाहीये. पण ही जी उद्धव ठाकरेंबरोबर जी सिंपती आहे त्याची एनकॅशमेंट थरोच्या थरो म्हणजे तशी 100% जर झाली असेल 1,40,000 मतांची, तर भाजपचं सीट अडचणीत येऊ शकतं पुण्यातलं. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. सिंपतीने काय होतं तर सिंपतीने हे होतं, आता त्याला काउंटर अजित पवारांची मतं आहेत, ती किती कन्वर्ट होतील किती नाही ते या निवडणुकीच्या आकडेवारीनंतर आपल्या समोर येईल. पण हे असं ठिकठिकाणी प्रत्येक पॉकेट्समध्ये हे बघायला मिळतं.